नमस्कार मंडळी, जय मल्हार काळेश्वरी. सर्वांना सकाळ सकाळवरून आम्ही जिममध्ये आलो. हा भाऊ तर जिममध्ये येऊन नुसतं नाचत होता. 5:30 वाजले होते, कोणीच आलेलं नव्हतं जिममध्ये. आम्हीच दोघं आलो. तर मग जिम वगैरे करून आम्ही निघालो घराकडे निघून आपल्याला पटकन आवरून शिर्डीला जायचं होतं. आपल्या देवीला साड्या घ्यायच्या होत्या, म्हणून पटकन आवरून आम्ही निघालो शिर्डीला. मग आंघोळ वगैरे करून थोडासा आपली गाडी पण धुवायची होती. खूप धूळ बसली होती तिच्यावर, त्याच्यामुळे म्हणलं आता पहिले गाडी धुवून घेऊ. पण जाता जाता पहिले CNG भरून घेतलं. दादा खूप टेन्शनमध्ये होते. दादाला म्हटलं, दादा टेन्शन नका घेऊ, आपला गॅस द्या भरून. मग तिथून पुढे निघालो आम्ही शिर्डीला. पुढे येऊन बघतो ते नुसता हसत असतो, याला काय करावा. पुढे येऊन बघतो तो भयंकर ॲक्सिडेंट झालेला होता. छत्रपती संभाजीनगरची गाडी होती. गाडीमध्ये एक लेडीज आणि एक जेंट्स होती. त्यामध्ये 2 व्हीलरवाल्याला पण खूप लागलेलं आहे असं समजलं आम्हाला. पण गाडीमध्ये आता कोणीच नव्हतं. आता ही रात्री 12:30 वाजता ॲक्सिडेंट झालेला होता वसातला, रात्याला जाताना. त्याच्यामुळे ना बाबांनो, हळू गाड्या चालवत जा. गाडीचं पूर्ण लॉस झालेलं आहे, गाडीला काहीच राहिलेलं नाही आहे. गाडी डायरेक्ट स्क्रॅपमध्ये जाऊ शकते आता. त्याच्यामुळे ना आपल्या फॅमिलीसाठी ना आम्ही गाडी बघून तर डायरेक्टच भीती वाटत होती. त्याच्यामुळे आम्ही सांगत होतो दमानं गाडी चालवत जा म्हणून. आता मी तर दमानंच गाडी चालवणार आहे, कारण की मला एवढं सगळं बघून लई टेन्शन आलं होतं मोकार. त्याच्यामुळे म्हटलं आता जान जाय पर वचन ना जाय, दमानी गाडी चालवायची. त्याच्या पुढे आलो गॅरेजला येऊन आपल्या गाडी लावली मस्तपैकी आतमध्ये. पप्पांची गाडी कामाला लावलेली होती, पप्पांनी गाडी ठोकली होती मी नाशिकला असताना. मग आता गाडी कामाला लावली होती, त्याच्यामुळे म्हटलं चला जाऊन बघू काय नेमकी कितीक ठोकली आणि कितीक नाही. त्याच्यामुळे जाऊन बघितलं. गाडीचं काही नुकसान झालेलं आहे भरपूर, पण जाऊ द्या, गलती तो हर किसीची होती. तेवढं म्हणून आपण गेलो, गाडी वगैरे बघितली आपली. त्यांना म्हटलं गाडीचं आता पूर्ण नवीन लुक बनवा म्हटलं, थोडंसं काय असेल ते सगळं काम करून घेऊ म्हटलं. ही गाडी जमा करून देऊ, आपल्याला घ्यायची नवीन गाडी, ते सरप्राईज राहील सगळ्यांसाठी. म्हटलं झालं, एक दरवाजा तर उघडतच नाही आणि एक तर उघडला येतो तो लागतच नाही. ह्यो पुढचा दरवाजा तर उघडतच नव्हता ना हा लागत नव्हता. इतकी मजा आली ना, जाऊ द्या मरू द्या म्हटलं. आपल्या पप्पा मम्मी जिवंत आहे ना, बाकी आपल्याला काय लागत नाही. आईबाप आहे तर सर्व आहे. आपण अशा 10 गाड्या खरेदी करू. आपण याच्यातच आनंदी होतो की आपल्या पप्पा मम्मीला कुठंच काही लागलं नव्हतं. पप्पा मम्मी एकदम सेफ होते. गाडी जाऊ द्या हो, गाडी आज न उद्या पुन्हा घेता येईल. मग त्यानंतर पुढे आलो, आपली गाडी धुवायला लावली. भाऊची लय चाललं होतं म्हणे मला हे केस कापायचे म्हणे, लय खराब झाले म्हणे माझे केस. म्हटलं चला मग गाडी धुवायला लावली. आम्ही पुढं आलो. म्हटलं तोपर्यंत आपण कटिंग करून येऊ. म्हटलं चला, म्हटलं भाऊला आहे ना एकदाच आहे ना डायरेक्ट टक्कल करून टाकू म्हटलं. मग पुढं आलो. पुढं येऊन आम्ही आपले भाऊ भेटले आपल्याला, कटिंगवाले भाऊ. हे भाऊ आहे ना एक नंबर कटिंग करताय बरं का. पण इतके लाजत होते ना, आम्ही त्यांचा व्हिडिओ घेत होतो. जस्ट काही यांना नवीन नवरी बघायला आली असं लाजत होती. म्हटलं चला दादा पटपट कटिंग करून घ्या म्हटलं. तोपर्यंत याचं चालू होतं माझे फोटो काढून घे म्हणे, परत मला माझे केस पाहायला भेटते का नाही भेटते म्हणे. आता परत कशी केस उगवत्या काय माहिती म्हणे. त्याच्यामुळे आता हे आहे ते कापून टाकू म्हणे, थोडे फोटो घेऊन टाक म्हणे. मग पुढं आलो, कटिंगचा तिथं नंबर चालू होता. पण म्हटलं चला आपण बाहेर जाऊन येऊ म्हटलं थोडं. मग बाहेर गेलो, थोडं फिरून आलो. आपले कटिंगवाले भाऊला वडापाव खायचे होते, मग त्यांना वडापाव घेऊन आलो आम्ही. ह्यो लय हसत होता, त्यांना ते वडापाव खात होते तर. मग त्याच्यानंतर यांना म्हणलं आता याचं पूर्ण टक्कल करून टाका म्हणलं. पण याचं चालू होतं नाही नाही. मग त्यांना म्हणलं थांबा, एवढा पुढं शेंडा ठेवा म्हणलं, एक नंबर तेच राहिला म्हणलं, असंच राहू द्या म्हटलं नाही का. पण ये म्हणे नाही नाही म्हणे, कापून टाका म्हणे. म्हणलं ठीक आहे चल जाऊ दे म्हटलं, ते ये बी ख्वाहिश पुरी कर देते. त्याच्यानंतर कटिंग वगैरे केली. मग आम्ही निघालो, कटिंग वगैरे केली. आता निघायचं होतं. हे भाऊ त्याची लय मजा घेत होते. म्हणलं चलो अभी जाना आहे म्हटलं, देवीला साड्या घ्यायच्या होत्या आपल्याला. म्हणलं चल म्हटलं पटपट. मग पुढे येऊन पाहतो गाडी धुवून झालेली होती आपली. कशी दिसते आपली गाडी हां. याला म्हटलं भाऊ चांगली पुस म्हणलं, येऊ पोलका लय कामाचं आहे बरं का. बिचारा आहे ना आपली गाडी एकदम मन लावून पुसत असतो, कारण की आपण त्याला खर्चाला पैसे देत असतो. त्याच्यामुळे तो खुश होऊन जात असतो. हे ह्यो काय बोलत होता त्याचंच चालू होतं, काय करत होता काय माहिती, नुसतं मला काय बोलत होता. मग तिथून पुढं आम्ही मावशीला त्यांना घेतलं. आम्ही निघालो देवीला साड्या घ्यायला. मग पुढं येऊन आम्ही इथं राहत्यामध्ये बालाजी डेपो म्हणून एक नंबर साड्यांचं दुकान आहे बरं का. मी ना देवीसाठी साड्या घ्यायचं चालू होतं माझं खूप दिवसापासून. पण म्हटलं चला आज टाईम आहे तर घेऊनच टाकू. मग मध्ये येऊन बघतो तर तिथं आपल्याला एक फॅन भेटला होता आपलेवाले. तिथंही आपली फॅन होती. मग तिने आपल्याला चांगल्या प्रकारे साड्या दाखवल्या. मग आपण देवीला साड्या खरेदी केल्या.
साड्या खूप छान आहे इथं. तुम्ही एक दिवस आले तर नक्की भेट द्या इथं बालाजी डेपोला. इथं आपली फॅन होती, तिने चांगल्या चांगल्या साड्या दाखवल्या आपल्याला. मग आपण साड्या वगैरे बघून साड्या वगैरे चॉईस केल्या. 7-8 साड्या घेतल्या होत्या देवीसाठी मी. कशा आहे साड्या, आवडल्या? ती ही ताई नुसती हसत होती. ही म्हणत होती मला व्हिडिओमध्ये घे, मला व्हिडिओमध्ये घे. लय हसत होती ती नुसती, नाही का. जाऊ दे, आपल्यामुळं कोणाला तरी आनंद भेटतो नाही, याच्यातच आपण सुखी. मावशीला विचारलं, मावशी साड्या कशा आहे? मावशी म्हणते हा एकच नंबर, नाद नाही करायचा. म्हटलं ओके. चला, ही नुसती म्हणत होती मला व्हिडिओमध्ये घे, मला व्हिडिओमध्ये घे. घेतो की बाई, थांब ना. म्हणलं मग साड्या वगैरे खरेदी केल्या. म्हणलं चलो अभि बिल करणे. काय बिल करायला आलो, हे मोकार बिल झालं इथं. 5,000 रुपये बिल झालं. म्हणलं ठीक आहे, चल देवीसाठी काही पण आपण स्वतःसाठी एवढं करतो, मग आपल्या आईसाठी काही नको. मग हिचं लय चाललं होतं फोटो काढायचे. म्हणलं फॅन. ओके म्हटलं, धन्यवाद, असंच प्रेम राहू द्या म्हटलं. तुमच्या प्रेमामुळेच आम्ही इथं पोचलो आहे आतापर्यंत, आणि अजून पुढे जाऊ द्या म्हटलं. ताई आपल्या संग फोटो काढून खूप खुश झाली होती. म्हटलं ठीक आहे, काय प्रॉब्लेम नाही. परत आम्ही निघालो. म्हटलं चला आता घरी जायचं आहे. मग पटकन पटकन निघालो. घरी येऊन आराम करायचा होता, खूप जाम झालो होतो आम्ही. म्हटलं अजून 2-3 ठिकाणी फिरलो होतो, पण ते काय आम्ही ब्लॉग घेतले नाही. म्हटलं चला मग आम्ही घराकडे निघालो. मग संध्याकाळी आपल्याला जायचं होतं जेवायला. ही पोरांचा अचानक प्लॅन झाले. पोरं म्हणे चला आपल्याला जेवायला जायचं आहे म्हणे. मग आम्ही म्हटलं ठीक आहे. मग म्हटलं रेडी वगैरे होऊन आपण निघू म्हटलं संध्याकाळी. मग संध्याकाळी आलो आम्ही हॉटेलला. हे आमचे अनिकेत भाऊ आहे, यांचा एकदम रॉयल स्वभाव आहे, एकदम दिलदार हस्ती आहे. म्हटलं चला साई जनार्दनला जेवायला आलो आम्ही. जेवणं वगैरे एक नंबर आहे म्हणलं, इथं क्वालिटी जेवण आहे. मग आम्ही मस्त आलो. येतं नुसतं पोज देत असतोय, कॅमेरा चालू झाला की नुसता मांडवलीत असतोय. म्हटलं चला अभि खाना खाते. आजच्या दिवस बाहेर खायचं आहे म्हणलं, उद्यापासून जिमला जायचं आहे भाऊ. हे भाऊ लय लाजतो आमचा, नुसत्या पोज देतो. आणि याला तर नुसतं खायचं पडलं होतं. भाऊ नुसता लाजतो. कॅमेरा चालू झाला का जेवायचंच थांबून घेतो. त्याला म्हणलं जेव जेव, कोण काही नाही म्हणत म्हणलं तुला. म्हटलं जेव. राईस वगैरे ऑर्डर केला. भाऊ कॅमेरा चालू झाला का लगेच थांबूनच घेतो. आणि योग अजिबात थांबत नाही. आपला लय बेकार माणूस आहे. खाऊन पिऊन झालं. म्हटलं चला बाय, गुड नाईट सर्वांना. भेट